औरंगाबादच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं यंदा एक आगळा वेगळा गणपती देखावा साकारला। या देखाव्यात मराठवाड्याचं दुष्काळ मुक्तीचं स्वप्न उतरवलं गेलं। गणपती बाप्पाच्या हातातून पडणारा पाऊस, पावसाचे पाणी अडवून जिरवून पाणी बचतीचा संदेशच बाप्पा देतोय। पावसाच्या पाण्याचं जतन केलं तर मराठवाडा कसा सुजलाम सुफलाम होऊ शकतो असा देखावा कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं साकारलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातोय। त्यामुळे गणेश विसर्जनावेळेस पंचगंगा नदीचं प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न होतोय। यासाठी पंचगंगा नदीपात्रामध्ये वेगळा विसर्जन कुंड उभारण्यात आला। या कुंडामध्ये गणेश विसर्जन करण्याकडे भाविकांचा मोठा कल दिसतोय। कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनीही आपल्या घरची मूर्ती या कुंडामध्ये विसर्जित केली। निर्माल्यामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी एक अनोखा उपक्रम कोल्हापूरमध्ये राबवण्यात येतोय। 250 महिलांनी एकत्र येऊन त्या निर्माल्यापासून खत तयार करण्याचा संकल्प केलाय। कोल्हापुरातल्या एकटी आणि अवनी या संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय। सार्वजनिक गणेश मंडळाप्रमाणेच घरगुती गणपतींमध्येही हलते देखावे पाहायला मिळतात। पुण्याच्या बालेवाडीतलं बालवडकर कुटुंब यांनी हलत्या देखाव्यातून जागरण गोंधळाचा देखावा साजरा केलाय। वाघ्या मुरळी, दिमडीवाला, संबळवाला हे विवाहानंतर कसे जागरण गोंधळ करतात हे या देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। खंडोबाच्या वेशातला गणपती आणि म्हाळसा बानूच्या वेशामध्ये गौरीची प्रतिष्ठापनाही त्यांच्या घरी करण्यात आली आहे। रायगडच्या उरण तालुक्यातल्या गोठवणे येथील गणपती सजावटीमध्ये सामाजिक देखावे साकारण्यात आलेत। पेशानं शिक्षक असलेले दीपक पाटील गेल्या 16 वर्षांपासून गणरायाच्या देखाव्यातून सामाजिक विषय मांडतायत। यंदा त्यांनी गणपतीच्या देखाव्यामध्ये स्त्री भ्रूण हत्येचा देखावा साकारलाय। सामाजिक जनजागृती करणारा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातले रहिवासी गर्दी करतायत। अमरावतीच्या टोपेनगर गणेश मंडळानं यंदा शिर्डीच्या साई मंदिराचा देखावा साकारलाय। मंडळाचं हे 26वे वर्ष आहे। या मंडळानं महाराष्ट्र राज्याच्या गणपती मंडळ स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। मागच्या वर्षी राज्याच्या जलयुक्त शिवार योजना तसंच मुख्यमंत्री मदत निधीला देखील मंडळानं सहाय्य केलं होतं। यंदा देखील मंडळाच्या मिळकतीतून काही राशी ही मदत म्हणून दिली जाणार आहे। अमरावतीच्या आंबा गेटमधील बजरंग मंडळानं राजस्थानमधल्या पुष्करचा ब्रह्ममंदिराचा देखावा साकारलाय। मंडळाचं यंदाचं हे 55 वर्ष आहे। या मंडळानं आतापर्यंत विठ्ठल मंदिर, साईबाबा मंदिर, मथुरा तसंच तिरुपती बालाजी मंदिर असे धार्मिक देखावे साकारलेत। त्याचाच पुढचा भाग म्हणून यंदा ब्रह्ममंदिराचा देखावा साकार करण्यात आलाय। मनमाड जिल्ह्यातल्या येवला शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महालक्ष्मी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक महिलांनी विविध आकर्षक देखावे साकारलेत। कुणी विठू माऊलीचं रिंगण सोहळा तर कुणी नागपंचमी सणानिमित्त या यात्रा देखाव्यातून साकारले। अहमदनगरला शिवरथ प्रतिष्ठाननं यंदा वस्त्रहरणांचा देखावा साकारलाय। पटवर्धन चौकातला हा पौराणिक देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे। या देखाव्यात भगवान श्रीकृष्ण पावसापासून गोपाळांचा बचाव करताना हलता देखावा साकार करण्यात आलाय। मंडळानं केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे देखाव्याच्या सौंदर्यात भर पडते। घरातील गौरी गणपती पुढे नाविन्यपूर्ण आरास साकारली जाते। पंढरपूरच्या संतपेठ इथल्या पांडुरंग इंगळेंच्या घरातल्या गौरीसमोर स्मार्ट सिटीचा देखावा करण्यात आलाय। स्मार्ट सिटी इको फ्रेंडली प्रकृती उभारत चांगले रस्ते, शासकीय इमारती, घरं, उद्यानं अशी आरास करण्यात आली आहे। अकलूजमध्ये साकारण्यात आलेले चलचित्रांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। विजय चौकात साकारलेला कुंभकर्णाचा देखावा साकारण्यात आलाय। तर दुसरीकडे गांधी चौकातले लोकमान्य मंडळानं खंडेराया आणि बानूच्या लग्नाचा देखावा सादर केलाय। छत्रपती मंडळ आणि नवभारत मंडळानं अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या नुकसानीचे देखावे सादर केले। धुळे शहरामधल्या इंदिरा उद्यान परिसरातल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीला काल सिनेकलावंत भरत जाधवनं हजेरी लावली। यावेळेस भरत जाधवच्या सही रे सही या नाटकातले कलाकार उपस्थित होते। सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी सही रे सही नाटकाचा विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता। हा प्रयोग सुरू होण्या अगोदर भरत जाधव आणि टीमनं आरतीला हजेरी लावली। गौरी गणपती उत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेला नव्या दागिन्यांचा साज चढवला जातोय। गणेशोत्सव काळामध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। त्यामुळे गणपतीच्या 10ही दिवस विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांचा साज चढवला जातो। गौराईच्या 3 दिवस रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी असते।
गणेशोत्सवानिमित्तानं बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचं आणि गड किल्ल्यांच्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं. बेळगाव इथल्या खानापूर रहिवासी संघटना आणि मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीनं हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. शिवकालीन जगदंब तलवार, भाला, वाघनखं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. नंदुरबारमध्येही मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी गौरी गणपतींना निरोप दिला. यावेळेस खानदेशातील नंदनगिरीची लक्षवेधी मिरवणूक प्रमुख आकर्षण ठरली. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये ही मिरवणूक निघते. 133 वर्षांची परंपरा असलेल्या नंदुरबारचा गणेशोत्सव रंगतदार असतो. यावेळेस लाडक्या बाप्पाचं विसर्जन सोहळ्यात मोठा जल्लोष पाहायला मिळतो. पहिल्या टप्प्यामध्ये 205 मंडळांनी बाप्पांचं विसर्जन केलंय. अहमदनगर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून श्वान पथकासह साध्या गणेशातल्या पोलिसांचा बंदोबस्त केला गेलाय. यंदा जिल्ह्यात 3,500 सार्वजनिक आणि खासगी गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. परळीच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आयोजित गौरी गणपती स्पर्धेमध्ये 3,000 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज स्पर्धकांच्या घरोघरी जाऊन देखाव्यांची पाहणी केली. स्थानिकांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं महोत्सव आयोजित करण्यात आलाय. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. पंढरपुरातील गणेश भक्तांनी पाऊस चांगला व्हावा यासाठी पर्जन्य याग केला. या पर्जन्य यागामध्ये 5 दाम्पत्यांकडून विधिवत पूजा करण्यात आली. या पर्जन्य यागात भृगु ऋषी आणि वरुणराजांची प्रार्थना करून पावसासाठी त्यांना आवाहन करण्यात आलं. वाशिममध्ये 6 गावातल्या शेतकऱ्यांनी आणि सरपंचांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये वीज पुरवठ्याची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. गेल्या 20 दिवसांपासून फक्त 1-1.5 तासच वीज उपलब्ध होते. या समस्येतून नागरिकांना कायमचं मुक्त करण्यासाठी विद्युत वितरण केंद्रासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सांगली महापालिका सत्ताधारी गटाला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय. स्थायी समिती सदस्य निवडीमध्ये स्वाभिमानी आघाडीचे 2 सदस्य डावलल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आलाय. स्वाभिमानीचे स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी विशेष महासभा घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. या आदेशामुळे महापौर आणि गटनेत्यांची पंचायत झाली आहे. त्यामुळे आता स्थायी समिती सदस्य निवडीसाठी होणाऱ्या महासभेकडे सांगलीकरांचं लक्ष लागलंय. अकोल्यातल्या महान इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महावितरणच्या लहरी आणि भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी हे आंदोलन केलं. या आंदोलनामुळे अकोला दिग्रज मार्गावर वाहतूक तब्बल 2 तास विस्कळीत झाली होती. महान इथं वीज उपकेंद्राच्या गलथान कारभारामुळे महानसह आजूबाजूच्या 15 गावांमध्ये अघोषित भारनियमन सुरू आहे. यवतमाळमधल्या वणीमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पुकारला होता. वणीमध्ये असलेल्या ड्रीम्स प्ले स्कूलमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता. शाळेच्या स्कूल बस चालकानं बसमध्ये चिमुकल्यांसोबत लैंगिक छळ केल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेतील दोषींसह संस्था चालकांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळेस नागरिकांनी केली. सांगलीच्या विटा इथल्या रोटरी क्लबकडून ब्लाइंड वॉक या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. येत्या पंधरवड्याच्या निमित्तानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपक्रमात डोक्यावर पट्टी बांधून रहदारीच्या ठिकाणी चालण्याचा वावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमात रोटरीचे सगळे सदस्य आणि विविध शाळेतील जवळपास 500 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यामध्ये वाकडी इथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. रीता गजानन बारबुदे असं या महिलेचं नाव आहे. सासरच्यांनी विष देऊन तिला मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय. लग्नानंतर रीताला सासरच्या मंडळींनी त्रास देणं सुरू केलं होतं. त्यामुळेच हे कृत्य झाल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान रीताच्या सासरच्या लोकांविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पहूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधले अकोले तालुक्यातल्या सीआरपीएफचे जवान शहीद झालेत. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढत असताना सीआरपीएफच्या जवानाला वीरमरण आलं. तानाजी नवले असं या शहीद जवानाचं नाव आहे. तानाजी नवले हे मूळचे नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या नवलेवाडी गावचे आहेत. तानाजी 1998 पासून सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुलं, आई वडील, 2 भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे.
नाशिक शहरांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शहरातल्या 265 चौकांमध्ये आणि रस्त्यांवर 696 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय नाशिक महापालिका आणि पोलीस आयुक्तालयानं घेतला. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातल्या गुन्हेगारीवर नाहीच तर घंटागाडीसारख्या नागरी सुविधांवर सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे. ऑलिम्पिकसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या राज्यातल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मनमाडच्या चांदवड तालुक्यात खडक ओझर गावानं हा सत्कार केला. यावेळी दत्तू भोकनळ, कविता राऊत, तसंच धावपटू संजीवनी जाधव आणि बेसबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या नवनाथ पगार यांचाही सत्कार करण्यात आला. घरची परिस्थिती बिकट असताना खेळाडूंनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर पुढे जाऊन आपलं नाव देशात कमावलंय. त्यानिमित्तानं त्यांना गौरवण्यात आला. पालघरमधल्या गरीब, गरजू आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत एमपीएससी आणि यूपीएससी अकॅडमीचं उद्घाटन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते निलेश साबरे यांच्या पुढाकारानं ओंकार एमपीएससी यूपीएससी अकॅडमीचं उद्घाटन करण्यात आलं. या अकॅडमीमध्ये प्रवेशासाठी 800 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यातून यावर्षी 60 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे. इथंच थांबण्याची